जसं की मी तुम्हाला म्हणाली होती, की आमच्याकडे येणार आहेत गौरी आहे. तर बघा आमच्याकडे मस्त अशा महालक्ष्मींचं आगमन झालेलं आहे आणि आमच्या ज्या महालक्ष्मी आहेत त्या आहेत कोजागिरीच्या. कारण खूप जणांचं मला काल मेसेज आलेत, की ताई आता कशा काय गौरी? तर ह्या गौरी ज्या आहेत आमच्याकडे कोजागिरीला सुद्धा गौरी असतात, गणपतीच्या वेळेस सुद्धा गौरी असतात आणि प्लस दिवाळीच्या आधी म्हणजे दिवाळीच्या 8 दिवसाच्या आधी म्हणजे आटीच्या अशा 3 वेळेस आमच्याकडे गौरी असतात. पण आमच्याकडे जे आहे ते आपल्या कोजागिरीच्या असतात. तर त्यामुळे ह्या गौरी खूप जणांना असं वेगळ्या वाटल्या, की ते आता मधात कशा काय? तर त्यांना मी तसं हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही त्याचं उत्तर जे आहे ते मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. तर बघा मस्त दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी आमच्याकडे गौरींना महानैवेद्य करतात. नैवेद्य बघा खूप सुंदर असा नैवेद्य असतो आणि तो मांडताना प्रत्येक गोष्ट व्यवस्थित मांडावी लागते. एक छोटासा व्हिडिओ घेतला सर्व झाल्यानंतर. बघा अशा प्रकारे आम्ही ताट मांडलेलं आहे आणि प्रत्येकीचे 16 वस्तू ज्या आहेत त्या ठेवाव्या लागतात आणि गणेशाचे 9. तर अशा प्रकारे ताट वाढलेलं आहे. नंतर झालेली होती आरतीची तयारी. आरतीसाठी छान असे दिवेसुद्धा लावून घेतलेत आणि खूप जणी सगळ्या जणी बसलेल्या असतात कारण आरतीची वेळ असते. ही जी आरती आहे ही मानाची आरती असते. मस्त अशी आरती झाली, आरती केली. आरती केल्यानंतर मग आम्हाला जायचं होतं आपल्या आमच्या भवानी माईच्या मंदिरामध्ये. तिथेसुद्धा आम्हाला पूजा करायची होती. तर आरती करायला सर्व दिवे लावल्यानंतर टिक्के वगैरे लावून घेतले आणि लगेच आम्ही आरती करून गेलो. आमच्या आरती करून देवींना जेवायला सोडलं आणि मग आम्ही गेलो भवानी माईच्या मंदिरामध्ये. तिथे गेल्यानंतर मस्त अशी अंघोळ वगैरे करून घेतली. नंतर मग त्यांना सिंदूर वगैरे लावला यांनी. सिंदूर राहतो तो लावला. लावल्यानंतर मस्त अशी पूजा वगैरे केली आणि ह्या ज्या गोष्टी आपण जेव्हा गावी गेल्यानंतर करतो, खूप छान वाटतं आणि मनाला एक प्रसन्न वाटतं. एक वेगळीच ऊर्जासुद्धा असते त्यावेळेस. खूप मस्त असं हे होतं वाटतं आपल्याला त्यावेळेस. तर मग मस्त अशी आरतीसुद्धा करून घेतली. आरती झाल्यानंतर लगेच मग आम्ही देवींच्या आमच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर मस्त अशी आमची देवी काय काय जेवली ते पण बघितलं आणि भवानी माईची साडी बघा फर्स्ट टाईम घालून बघितली. कशी वाटली नक्की सांगा. चला मग काय काय अजून घडलं ते तुम्हाला सांगते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.